नमस्कार, मी उज्ज्वला भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या मागील काही भागांपासून आपण एम ए मराठी भाग 2 या वर्गाच्या पेपर क्रमांक 5 म्हणजेच प्रसार माध्यमे आणि भाषिक कौशल्ये या पेपरच्या अंतर्गत येणाऱ्या विविध घटकांची आणि माध्यमांची त्यासाठीच्या लागणाऱ्या लेखन कौशल्यांची आपण चर्चा करत आहोत। मागील भागामध्ये आपण नभोवाणी म्हणजे ज्याला आपण आकाशवाणी म्हणतो अशा श्राव्य माध्यमासाठी किंवा त्या श्राव्य माध्यमावरून जे काही कार्यक्रम प्रसारित केले जातात त्या कार्यक्रम प्रकारांचा त्या कार्यक्रमांच्या स्वरूपाचा आपण परिचय करून घेतलेला आहे। कार्यक्रम कुठलाही असो तो अगोदर सादर करण्यापूर्वी कागदावर उतरवावा लागतो। म्हणजेच या कार्यक्रमाची सादरीकरणापूर्वी संहिता लिहावी लागते, ज्याला कार्यक्रम संहिता असं म्हटलं जातं किंवा लेखनबंध असंही म्हटलं जातं। अशा लेखनबंधांचाच आपण आज परिचय करून घेणार आहोत। त्यामधला एक लेखनबंध आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। हा लेखनबंध कोणता आहे तर तो म्हणजे उद्घोषणा। मी मागच्या भागामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आकाशवाणीवरून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले जातात। हे कार्यक्रम त्यांचं स्वरूप, त्यांचा श्रोता म्हणजे लक्ष्यगट हा वेगवेगळा असल्यामुळे या कार्यक्रमांचं लेखन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये करावं लागतं। परंतु त्याचबरोबर उद्घोषणा हा काही कार्यक्रम प्रकार नाही, परंतु या सगळ्या कार्यक्रमांविषयी माहिती देण्यासाठी जी घोषणा करावी लागते तिला उद्घोषणा म्हटलं जातं। तिचं सुद्धा लेखन हे करून ठेवावं लागतं। म्हणजे बघा की आकाशवाणी कार्यालयाची एक कार्यपद्धती कशी असते तर जो कोणी निवेदक आहे, जो कोणी कार्यक्रम सादर करता आहे तो आपल्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्याने दिवसभरामध्ये किंवा त्याला जो काही वेळ दिलेला आहे नेमून दिलेल्या वेळेमध्ये सादर करावयाच्या कार्यक्रमांची एक रूपरेषा किंवा पत्रिका त्याला दिली जाते, त्याच्यासमोर ठेवली जाते। त्या पत्रिकेमध्ये हे नमूद केलेलं असतं की कार्यक्रम कोणता आहे, म्हणजे कोणता कार्यक्रम सादर करायचा आहे, त्या कार्यक्रमाची वेळ कोणती असणार आहे, त्या कार्यक्रमाचं लेखन कोणी केलेलं आहे, त्या कार्यक्रमाचं म्हणजे सादरकर्ता कोण आहे, आणि मग त्यावरून त्या सादरकर्त्याला किंवा त्या कर्मचाऱ्याला आपल्याला कोणते कार्यक्रम सादर करायचे आहे हे लक्षात येतं। अशा आपल्यासाठीच्या असणाऱ्या कार्यक्रमाची त्याला स्वतंत्रपणाने नोंद करून घ्यावी लागते। ही नोंद करून घेतल्यानंतर मग या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घोषणा कशा कराव्या लागणार आहे याबद्दलचं एक चिंतन किंवा याबद्दलचं एक विचार त्याला करावा लागतो। आणि मग त्या कार्यक्रमासाठीची जी काही उद्घोषणा ती त्याला स्वतंत्रपणाने प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतंत्र कागदावर त्याला लिहून घ्यावी लागते किंवा लिहावी लागते। म्हणजे सादरकर्त्यालाच उद्घोषणा लिहिण्याचं किंवा तो लेखनबंध निर्माण करण्याचं काम करावं लागतं। आणि म्हणून उद्घोषणा हा एक प्रकारे सादरकर्त्याचा किंवा आकाशवाणीच्या निवेदकाचा दैनंदिन कामकाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे साहजिकच आपल्याला जर आकाशवाणीवर काम करायचं असेल तर आपल्याला उद्घोषणा म्हणजे काय हे माहीत असलंच पाहिजे, ती लिहिता आली पाहिजे, त्याच्यासाठी तिचं स्वरूप, भाषा, मांडणी या सगळ्या गोष्टी आपल्याला अवगत असल्या पाहिजे। म्हणजेच आपल्याला उद्घोषणेचा लेखनबंध हा उत्कृष्टपणाने लिहिता आला पाहिजे, निर्माण करता आला पाहिजे। आणि म्हणून अशा या उद्घोषणेचं आपण आज स्वरूप आणि प्रकार बघणार आहोत। ही उद्घोषणा म्हणजे काय, कसं असतं तिचं स्वरूप, तर मी इथे लिहिलेलं आहे बघा। उद्घोषणा म्हणजे काय तर एक प्रकारे माहितीपर सूचना। माहितीपर सूचना म्हणजे काय तर जो काही कार्यक्रम आकाशवाणीवरून सादर होणार आहे त्याची श्रोत्यांना कल्पना देणं किंवा त्याबद्दलचे श्रोत्यांना माहिती देणं। मग माहिती देणं म्हणजे काय तर बघा की कोणता कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत,
त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे, म्हणजे कोणत्या प्रकारातला तो कार्यक्रम असणार आहे, म्हणजे लोकनाट्य असणार आहे, नभोनाट्य असणार आहे, बातमीपत्र असणार आहे की आणखीन काय असणार आहे, म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप. नंतर कार्यक्रमाची वेळ, म्हणजे किती वाजेला कार्यक्रम आम्ही हा सुरू करणार आहोत. आता या गोष्टींची माहिती त्याला द्यावी लागते. त्याचबरोबर हा कार्यक्रम कोणत्या आकाशवाणी केंद्रावरून सादर होणार आहे, हा कार्यक्रम कोण सादर करत आहे, त्याचं लेखन कोणी केलेलं आहे वगैरे गोष्टी या उद्घोषणेमध्ये याव्या लागतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी या उद्घोषणेमध्ये याव्या लागतात. जेव्हा आपण प्रकार बघू तेव्हा कोणत्या गोष्टी कधी याव्या लागतात ते आपण बघणार आहोतच. पण थोडक्यात इथे सांगायचं तर उद्घोषणा म्हणजे काय, तर कार्यक्रमाची माहिती देणारी जी काही सूचना की जी निवेदकाला करावी लागते किंवा निवेदकाकडून केली जाते ती सूचना म्हणजे उद्घोषणा. उद्घोषणा म्हणजे पुढे म्हणजे होणार असणारा कार्यक्रम त्याची घोषणा करणं, त्याची सूचना करणं, ते जाहीर करणं म्हणजे उद्घोषणा. मग अशी जी जाहीर सूचना ती म्हणजे उद्घोषणा. ही उद्घोषणा करताना जसं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाविषयी श्रोत्याला कळलं पाहिजे, म्हणून कार्यक्रमासंबंधाने अशी वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती देणं हे जसं उद्घोषणेमध्ये लक्षात घ्यावं लागतं, तसंच ही उद्घोषणा करताना किंवा तिचं लेखन करताना आणखीन काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, तर कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे, म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप चर्चात्मक आहे, कार्यक्रमाचं स्वरूप माहितीपर आहे, कार्यक्रमाचं स्वरूप मनोरंजनपर आहे की कार्यक्रमाचं स्वरूप उद्बोधनपर आहे. मागच्या भागामध्ये आपण कार्यक्रमाचं जे काही माहिती आपण घेतली, कार्यक्रमाचा परिचय आपण करून घेतला, त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की नभोवाणीवरून किती प्रकारचे कार्यक्रम साकार होत असतात, सादर होत असतात. तर माहितीपर कार्यक्रम, चर्चात्मक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, उद्बोधनात्मक कार्यक्रम, संकीर्ण किंवा संमिश्र कार्यक्रम असे वेगवेगळे प्रकार आपण समजून घेतलेले आहे. त्यामुळे ते लक्षात घेऊन आपल्याला इथे हे लक्षात घ्यावं लागतं की उद्घोषणा करताना मग या प्रकारामधला कोणत्या स्वरूपाचा कार्यक्रम त्याच्याविषयी आपण सांगणार आहोत, कारण त्या पद्धतीने मग उद्घोषणा आपल्याला लिहावी लागते. म्हणजे बातमीपत्र हा माहितीपर कार्यक्रम असतो आणि हा माहितीपर कार्यक्रम म्हणजे गंभीरपणे किंवा ज्याला आपण म्हणू सखोलपणे ही माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणं हे बातमीपत्रामध्ये महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याच गंभीरतेने, त्याच ज्याला आपण प्रौढ गंभीर भाषा म्हणतो तशाच भाषेमधून ही उद्घोषणा करावी लागते. पण कार्यक्रम जर मनोरंजनात्मक असेल तर श्रोत्यांना त्यांना खुलवणं, त्यांना फुलवणं, त्यांना तो आस्वाद घेण्यासाठी म्हणजे एक तयार करणं ही सुद्धा इथे गरजेचं असतं. आणि म्हणून कार्यक्रम जर मनोरंजनात्मक असेल, कार्यक्रम जर संगीतमय असेल तर त्यासाठीची ज्याला एक आपण माहोल तयार करणं म्हणतो किंवा त्यासाठीची वातावरण निर्मिती आपण करणं म्हणतो, ती वातावरण निर्मिती होईल यासाठीची शब्दयोजना यासाठीची किंवा या पद्धतीने मग आपल्याला उद्घोषणा करावी लागते. तिथे बातमीपत्रासारखं गंभीर प्रौढ असं राहून चालत नाही, तर वातावरण निर्मिती होण्यासारखी अशी उद्घोषणा करावी लागते. म्हणजेच थोडक्यात कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात घेऊन आपल्याला उद्घोषणा करावी लागते. ती उद्घोषणा कशी असावी हे कार्यक्रमाच्या स्वरूपावरून आपल्याला ठरवावं लागतं. त्याचबरोबर कार्यक्रमाची वेळ कोणती आहे हे देखील उद्घोषणे करताना लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे जर वेळ संध्याकाळची असेल, समजा उदाहरणार्थ आपल्याकडे बघा की पुणे आकाशवाणी केंद्रावरून 6:30ला शेतकरी बांधवांसाठी आमचे घर आमचे शेत किंवा आमची माती आमची माणसं यासारखे कार्यक्रम सादर केले जातात, ऐकवले जातात. मग असे कार्यक्रम संध्याकाळचे म्हणजे सायंकाळच्या वेळेला असतात. साहजिकच त्याच पद्धतीने मग उद्घोषणा करावी लागते की शेतकरी बंधूंनो, दिवसभराचं कामकाज आता तुमचं आटोपत आलेलं असेलच. तुम्ही आता घराकडे परतण्याच्या किंवा परतलेले असाल तेव्हा यासाठी तुमच्या म्हणजे तुमच्या उद्याच्या नियोजनासाठी आम्ही घेऊन येत आहोत अमुक कार्यक्रम या पद्धतीने. किंवा महिलांसाठी, महिला वर्गासाठी
आकाशवाणीवरून जे कार्यक्रम सादर होतात ते शक्यतो दुपारच्या वेळेला, म्हणजे 12, 12:30, 2 इथपर्यंत. आणि ही दुपारची वेळ आकाशवाणीने या महिलांच्या कार्यक्रमासाठी निवडलेली असते. त्याचं कारण म्हणजे महिला आपलं सकाळचं काम जे आहे किंवा जे घाईगर्दीचं जे काही आहे ते आटपून दुपारच्या निवांत वेळेमध्ये जरा निवांत असतात, जरा विश्रांती घेत असतात किंवा जरा मनाने, ज्याला आपण म्हणू त्या मनाने ज्या काहीशा स्थिर असतात. आणि त्यामुळे अशा स्थिर काळामध्ये मग या महिलांसाठी कार्यक्रम सादर होतात. साहजिकच मग या पद्धतीने म्हणजे ही वेळ लक्षात घेऊन त्या महिलांशी बोलताना, संवाद साधताना किंवा त्यांना त्या कार्यक्रमाविषयीची माहिती देताना ही वेळ लक्षात घेऊन आपल्याला शब्द वापरावे लागतात किंवा त्या पद्धतीने आपल्याला बोलावं लागतं, म्हणजे उद्घोषणा करावी लागते. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचे की उद्घोषणा म्हणजे काय, तर कार्यक्रमाविषयीची माहिती संक्षिप्त माहिती देणारी घोषणा किंवा कार्यक्रमाविषयीची संक्षिप्त माहिती देणारं निवेदन, असं जरी उद्घोषणेचं स्वरूप असलं तरी ते स्वरूप ठरवताना किंवा ते स्वरूप लक्षात घेताना आपल्याला या गोष्टी सुद्धा लक्षात घ्याव्या लागतात. ते म्हणजे आपण कोणत्या कार्यक्रमासाठीची घोषणा करत आहोत, आपण कोणत्या कार्यक्रमाविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे, तो कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचं साधारण स्वरूप कसं आहे, तो कार्यक्रम आपण सादर करतो आहोत ती वेळ नेमकी कोणती आहे. आणि याचबरोबर शेवटचा एक मुद्दा मी सांगेन, तो म्हणजे आपला श्रोता किंवा लक्षगट ज्याला म्हटलं जातं, तो लक्षगट कोण आहे. जर आपला श्रोता महिला असतील तर आपल्याला त्याच पद्धतीने घोषणा करावी लागते की सख्यांनो, आता सकाळच्या घाई गडबडीतून जरा उसंत मिळाली असेल आपल्याला, किंवा मग भगिनींनो कामं आपली आटोपली असतीलच, तेव्हा आता आपण जरा आपल्या आनंदाकडे वळूया किंवा आपल्या मनाला जरा विरंगुळा देण्याचा प्रयत्न करूया अमुक अमुक कार्यक्रमातून. किंवा मग शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम असेल तर मग शेतकरी बंधू भगिनींनो, आता सीझन चालू आहे किंवा रब्बीचा हंगाम चालू आहे, तुमची पेरणी वगैरे नक्कीच संपलेली असेल आणि आता अमुक अमुक तुम्ही करत असाल, तेव्हा तुम्हाला अमुक अमुक समस्या भेडसावत असतील, तेव्हा हे लक्षात घेऊनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत अमुक अमुक कार्यक्रम. किंवा जर युवा वर्ग असेल, युवा वर्गाला काही आपण कार्यक्रम ऐकवणार असू तर मग तरुण मित्रांनो किंवा युवकांनो, कोरोना काळामध्ये सगळंच काही ऑनलाईन आपल्याला करावं लागतं आहे, त्या ऑनलाईन विषयी आणखी अधिक जाणून घेऊया अमुक अमुक कार्यक्रमातून. किंवा मग बालमित्रांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी कार्यक्रम असेल तर मग बालगोपाळांनो, बालमित्रांनो, कसे काय आहात, मजेत आहात ना, चला आपण जाणून घेऊया वगैरे वगैरे. या पद्धतीने म्हणजे या पद्धतीने आपला श्रोता कोण आहे, त्या श्रोत्याशी आपण कसं बोललं पाहिजे, त्याला कोणतं संबोधन आपण वापरलं पाहिजे, त्याच्याशी बोलताना आपल्या बोलण्याचा म्हणजे आपल्या लेखनाचा टोन ज्याला आपण म्हणतो तो टोन आणि आपली शब्द योजना कशी असली पाहिजे. तर हे सगळं लक्षात घेऊन त्याची मनस्थिती, त्याची परिस्थिती, हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला उद्घोषणेचं लेखन करावं लागतं. आणि म्हणून उद्घोषणा म्हणजे कार्यक्रमाविषयी संक्षिप्त माहिती किंवा संक्षिप्त ओळख करून देणारं निवेदन किंवा घोषणा असं जरी असलं तरी हे निवेदन किंवा ही घोषणा लिहिताना, कागदावर लिखित स्वरूपामध्ये लिहिताना आपल्याला या पण गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे, कार्यक्रमाची वेळ कोणती आहे, आपल्या कार्यक्रमाचा श्रोता किंवा लक्षगट कोणता असणार आहे. आणि मी मागच्याही तासांना सांगितलं की आकाशवाणी हे एक श्राव्य माध्यम आहे. या श्राव्य माध्यमाला श्रोत्यांच्या ऐकण्याची किंवा श्रवण क्षमतेची जशी एक मर्यादा आहे तशीच वेळेची सुद्धा खूप मोठी मर्यादा आहे. नेमक्या वेळेमध्ये नेमक्या पद्धतीने आपल्याला सांगणं, ऐकवणं आवश्यक असतं किंवा खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा या नेमक्या वेळेमध्ये सांगताना साहजिकच
नेमकी, ज्याला आपण चपखल म्हणतो, अशीच शब्द योजना आपल्याला करावी लागते. तिथं वारंवार शब्द वापरण्याला आपल्याला अवधी नसतो किंवा तशा पद्धतीची संधी नसते. आणि त्यामुळे जे काही आपल्याला म्हणायचं आहे ते आधी कागदावर घ्यावं लागतं. ते कागदावर नेमकेपणाने स्पष्टपणाने असेल तर फक्त बोलणं एवढंच काम राहतं आपल्याकडून. त्यामुळे काही गोंधळ किंवा काही चूक मग त्यामुळे होऊ शकत नाही. आणि म्हणून ही उद्घोषणा नेमकी, नेटकी, स्वच्छ, स्पष्ट, अशी अचूक अशी असेल तर आपलं हे म्हणजे उद्घोषणा करण्याचं काम हे खूप सोपं, सोयीचं, यशस्वी आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारं होऊ शकतं. उद्घोषणा ही एक छोटी गोष्ट असली आकाशवाणीवरची तरी खूप महत्त्वाची असते. कारण जसं असं म्हटलं जातं की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणजे सुरुवातीला जो प्रभाव पडतो तो एखाद्या व्यक्तीवर शेवटपर्यंत तसाच राहू शकतो. किंवा म्हणजे उत्कृष्ट सुरुवात ही यशस्वीतेची पहिली पण खूप महत्त्वाची पायरी समजली जाते. कारण सुरुवात यशस्वी झाली, सुरुवात उत्कृष्ट झाली की शेवट आपोआपच उत्कृष्ट होत जातो. कारण सुरुवातीला जर श्रोत्यांची मनं जिंकली गेली, सुरुवातीला श्रोत्यांच्या मनावर आपला एक वेगळा ठसा, वेगळा प्रभाव पडला तर श्रोता आपोआपच आपल्या म्हणण्याकडे लक्ष देऊ लागतो आणि मग पुढचं काम आपलं सोपं होत जातं. आणि म्हणून उद्घोषणा ही पहिली अतिशय महत्त्वाची पायरी असते. पण या पहिल्याच पायरीवर जर अडखळायला झालं तर सगळा कार्यक्रम अडखळत होऊ शकतो. आणि म्हणून उद्घोषणा एक छोटी बाब असली तरी आकाशवाणीसाठी किंवा निवेदनकर्त्यासाठी किंवा सादरकर्त्यासाठी एक प्रकारे दरवाजा खुला करण्याची बाब आहे. म्हणजे हा एकदा दरवाजा खुला झाला की जसं सगळं पुढचं आकाश आपल्याला मोकळं असतं. जोपर्यंत खिडकी बंद असते किंवा दरवाजा बंद असतो तोपर्यंत आपल्याला खुलं आकाश दिसू शकत नाही. त्या आकाशामध्ये काय आहे त्याचा आपल्याला म्हणजे उपभोग किंवा आपल्याला उपयोग करून घेता येत नाही. पण एकदा दरवाजा उघडला की मग आपल्याला सगळं खुलं दिसायला लागतं आणि मग त्याचा आनंद, आस्वाद वगैरे घेता येऊ शकतो. तसं मी म्हणेल उद्घोषणेचं आहे की एकदा उद्घोषणा चांगली झाली की पुढे श्रोता आपोआपच आपल्याशी निगडीत, आपल्याशी खिळून राहू शकतो. आणि म्हणून उद्घोषणेला खूप महत्त्व आहे की उद्घोषणा चांगल्या शब्दामध्ये श्रोत्याचं लक्ष वेधून घेईल अशा शब्दामध्ये करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून उद्घोषणा ही छोटी बाब असली तरी दुर्लक्षित बाब नाही, कमी महत्त्वाची बाब नाही, हे आपल्या लक्षात यावं असं मला वाटतं. त्याचबरोबर मी आता सांगितल्याप्रमाणे की आकाशवाणीवर जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला प्रामुख्याने हेच काम असतं. कारण दोन कार्यक्रमांना उद्घोषणेद्वारे जोडून देण्याचं काम हेच निवेदनकर्त्याला करायचं असतं आणि ते मात्र निवेदनकर्त्याला उत्कृष्टपणाने करता आलं पाहिजे. मग अशा या उद्घोषणेचे आणखी म्हणजे प्रकार सुद्धा असलेले आपल्याला दिसतात. ते प्रकार लक्षात घेऊन आपल्याला उद्घोषणेचं स्वरूप ठरवावं लागतं. कोणकोणते प्रकार आहे तर साधारण 3 प्रकारामध्ये घोषणा केली जाते, करावी लागते. पहिले म्हणजे प्रारंभीची उद्घोषणा, दुसरा प्रकार म्हणजे मध्यंतराची उद्घोषणा आणि तिसरा प्रकार म्हणजे समाप्तीची उद्घोषणा. मग प्रारंभीची उद्घोषणा म्हणजे काय तर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जी माहिती द्यावी लागते, जे निवेदन करावं लागतं किंवा जी घोषणा करावी लागते ती म्हणजे प्रारंभीची उद्घोषणा. मग प्रारंभीची उद्घोषणा करताना कोणकोणत्या गोष्टी सांगायच्या असतात तर त्याच्यामध्ये बघा की पहिलं म्हणजे आकाशवाणी केंद्राचं नाव. म्हणजे आपण ज्या आकाशवाणी केंद्रावरून श्रोत्यांशी बोलत आहोत किंवा आकाशवाणी केंद्रावरून आपण कार्यक्रम सादर करणार आहोत तर त्या आकाशवाणी केंद्राचं नाव प्रथमतः श्रोत्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आकाशवाणी केंद्राचं नाव प्रथमतः सांगावं लागतं. त्यानंतर त्या आकाशवाणी केंद्राची प्रसारण क्षमता म्हणजे ज्याला आपण म्हणतो अमुक किलोवॅट्सवरून अमुक किलोवॅट्स इतकं वगैरे, म्हणजे किलोवॅट्समध्ये ती क्षमता मोजली जात असते. प्रत्येक केंद्राची एक विशिष्ट क्षमता असते. मग ती क्षमता तिचा सुद्धा उल्लेख करावा लागतो. त्यानंतर कार्यक्रमाचं नाव म्हणजे आपण कोणता कार्यक्रम सादर करणार आहोत किंवा आपण कोणता कार्यक्रम श्रोत्यांना ऐकवणार आहोत किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. म्हणजे बातमी पत्र पोहोचवणार आहोत
की एखादी गाण्यांचा म्हणजे संगीतमय कार्यक्रम आपण म्हणजे भावधारा किंवा सुगम संगीत वगैरे सारखा कार्यक्रम आपण ऐकवणार आहोत, की लोकनाट्य किंवा नभोनाट्य किंवा नेमकं काय, म्हणजे कार्यक्रमाचं नाव, त्या कार्यक्रमाला नाव असू शकतं. नभोनाट्य असलं तरी नभोनाट्याचं काहीतरी नाव असतं, म्हणजे रात्र वगैरे सारखं, किंवा मग एखादी श्रुतिका असेल तर जगणं मस्त मजेचं, किंवा दिल खुलास सारखा कार्यक्रम की जो चर्चात्मक कार्यक्रम असतो. अशा पद्धतीने काहीतरी त्या कार्यक्रमाला नाव असू शकतं. तर त्या कार्यक्रमाचं नाव आणि त्याचं स्वरूप आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे कार्यक्रम काय आहे म्हणजे भाषण आहे का, श्रुतिका आहे का, नभोनाट्य आहे का, बातमीपत्र आहे. बातमीपत्र असेल तर कोणत्या प्रकारचं, म्हणजे स्थानिक बातमीपत्र आहे का, विशेष बातमीपत्र, कोरोना विशेष बातमीपत्र आहे का, प्रादेशिक बातमीपत्र आहे. संगीतमय कार्यक्रम असेल तर तो भावधारा आहे का, आपली आवड आहे का, चित्रपट संगीत आहे का, नाट्य संगीत आहे का, मिश्र संगीत आहे, काय नेमकं. तर या पद्धतीने म्हणजे कार्यक्रमाचं प्रकार आणि कार्यक्रमाचं नाव ह्याचा उल्लेख करणं आवश्यक असतं. त्यानंतर जर असा विशिष्ट कार्यक्रम असेल तर त्याचा लेखक कोण आहे, म्हणजे नभोनाट्य जर आपण सादर करणार असू तर हे नभोनाट्य कोणी लिहिलेलं आहे, लोकनाट्य असेल तर लोकनाट्य कोणी लिहिलेलं आहे, किंवा भाषण असेल तर कुणाचं भाषण आहे. तर याबद्दलही आपल्याला सांगणं आवश्यक असतं. नंतर सादर करता कोण आहे, म्हणजे आपण सादर करत असू तर आपण आपलं नाव सांगणं आवश्यक असतं, किंवा दुसरं कोणी सादर करणार असेल, म्हणजे नभोनाट्य असेल तर मग त्याच्यामध्ये कलाकार असतात वेगवेगळे, म्हणजे सादर करणारे, मग ते वेगवेगळ्या कलाकारांचं नाव आपल्याला सांगावं लागतं. तर या पद्धतीने, कारण या संपूर्ण माहितीवरूनच श्रोता आपल्याला तो कार्यक्रम ऐकायचा की नाही हे ठरवत असतो, किंवा आपल्याशी तो कार्यक्रम निगडीत आहे की नाही, आपल्याला तो कार्यक्रम गरजेचा आहे की नाही हे श्रोत्याला कळत असतं. आणि म्हणून ही उद्घोषणा, प्रारंभीची उद्घोषणा अशी थोडीशी सविस्तर असावी लागते. सविस्तर म्हणजे संपूर्ण या वेगवेगळ्या गोष्टी सांगणारी किंवा या वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख असणारी असावी लागते, की जेणेकरून श्रोत्याला या कार्यक्रमाविषयी एकंदर संपूर्ण कल्पना येऊ शकते. आणि मग श्रोता म्हणजे तो कार्यक्रम ऐकायला एक वेळ काढू शकतो, किंवा त्या कार्यक्रमाकडेच आपलं अवधान देऊन तो कार्यक्रम तो पूर्णतः ऐकू शकतो. तर यासाठी ही प्रारंभीची उद्घोषणा अशी वेगवेगळ्या बाबी सांगणारी किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख असणारी असावी लागते. आणि मी मग आत्ता सांगितल्याप्रमाणे ही नेमक्या शब्दामध्ये नेमकेपणाने परंतु लक्षवेधक अशा पद्धतीने शब्दयोजना असणारी अशी ती असावी लागते. नंतर दुसरा प्रकार म्हणजे याचं उदाहरण म्हणून मी असं सांगेन, समजा उदाहरणार्थ की सकाळीच मग 7ला आपल्याला बातम्या म्हणजे दिल्या जाणार आहे आपल्या पुणे आकाशवाणी केंद्रावरून. तर मग बातम्या देणारा जो काही बातमीदार आहे किंवा बातमीचा निवेदक आहे तो वेगळा असणार आहे, परंतु आपण त्याबद्दलची उद्घोषणा करणारे आपण किंवा दुसरा कोणी असणार आहे. मग अशा वेळी कशा पद्धतीने उद्घोषणा करावी लागेल किंवा केली जाईल, तर या पद्धतीने बघा की हे आकाशवाणी पुणे केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7 वाजत आलेले आहेत किंवा वाजता ते. आकाशवाणी हे आकाशवाणी पुणे केंद्र अमुक किलोहर्ट्झ वरून अमुक किलोहर्ट्झ मीटरवर ही प्रसारण केले जात आहे. ठीक 7:10 आम्ही आपणासाठी घेऊन येणार आहोत पुणे आकाशवाणी केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र. बघा, या पद्धतीने उद्घोषणा केली जाईल. म्हणजे इथे काय काय आलं तर आकाशवाणी केंद्राचं नाव, किती वाजले आहे म्हणजे ती वेळ, त्यानंतर किती किलोहर्ट्झ वरून हे प्रसारण केलं जात आहे ती क्षमता, आणि कोणता कार्यक्रम सादर होणार आहे त्या कार्यक्रमाचा प्रकार आणि नाव, म्हणजे बातमीपत्र, परंतु ते कोणत्या प्रकारातलं तर प्रादेशिक बातमीपत्र. तर या पद्धतीने ही सगळी माहिती म्हणजे श्रोत्यांना दिली जाईल. आणि मग तो
तोपर्यंत जर अजून दुसरं काही आपण ऐकवणार असू तर मग त्याबद्दलही सांगितलं जाईल. कारण 7 वाजता ते आणि 7:10 बातमीपत्र असणार आहे, तर मग त्या अगोदर मग एखादी संगीताची धून आपण ऐकवणार आहोत का एखादं भावगीत आपण ऐकवणार आहोत, तर तेही इथे मग सांगावं लागेल. आणि तसं नसेल तर मग डायरेक्ट म्हणजे पत्राच्या वेळेला मग ती बातमीपत्र म्हणजे ती घोषणा केली जाईल आणि त्या पद्धतीने मग पुढे बातमी सुरू होतील. बातमीपत्र सुरू होताना तो बातमीपत्राचा जो कोणी निवेदक आहे त्याला सुद्धा हे सांगावं लागेल, त्याला सुद्धा अशा प्रकारची घोषणा करावी लागेल की हे आकाशवाणी पुणे केंद्र आहे, स्वाती महाळंक आपणाला बातम्या देत आहे, प्रादेशिक बातम्या. तर या पद्धतीने म्हणजे या पद्धतीने प्रारंभीची उद्घोषणा असेल. थोडक्यात प्रारंभीची उद्घोषणा ही थोडीशी सविस्तर म्हणजे काय तर आकाशवाणी केंद्र, त्याची प्रसारण क्षमता, आकाशवाणी केंद्रावरून तो सादर होणारा कार्यक्रमाचा प्रकार, त्याचं स्वरूप, त्या म्हणजे कार्यक्रमाचं लेखन करणारे लेखक किंवा त्याच्यामध्ये भाग घेणारे सहभागी असणारे कलाकार, त्याचबरोबर सादर करते, तर या सगळ्यांविषयीची माहिती त्याच्यामध्ये येईल. आणि म्हणून मी काहीशी सविस्तर अशी ही उद्घोषणा अशी म्हटलेली आहे. सविस्तर याचा अर्थ पाल्लाळिक नाही, सविस्तर याचा अर्थ अनेक शब्द वापरणारी नाही. सविस्तर अशी जरी आपण म्हणत असलो तर सविस्तर म्हणजे अनेक मुद्दे आपल्याला किंवा अनेक बाबी आपल्याला इथे सांगाव्या लागणार आहे, माहीत करून द्याव्या लागणार आहे. परंतु या सगळ्या बाबींचा उल्लेख करताना शब्द योजना ही नेमकी नेटकीच असावी लागणार आहे, हे आपण विसरता कामा नये. इथे अनेक शब्द किंवा पाल्लाळिकपणा असा येऊन चालणार नाही. नंतर दुसरा प्रकार म्हणजे मध्यंतराची उद्घोषणा. बघा, आकाशवाणी हे एक श्राव्य माध्यम आहे आणि या श्राव्य माध्यमामध्ये आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या श्रवण क्षमतेचे श्रोते असू शकतात. म्हणजे काहींना अर्धा तास सलग ऐकवलं जाऊ शकतं, परंतु काही जण इतके चंचल असतात की त्यांचे कान 5 मिनिटाच्या वर तिथे टिकून राहू शकत नाही. तर कधी कधी असंही असतं की आकाशवाणीचा श्रोता मध्येच आपला रेडिओ लावू शकतो. म्हणजे कार्यक्रम सुरू झाला तेव्हा त्याचा रेडिओ चालू असेल असं नाही, तर मध्येच कधीतरी कार्यक्रम मध्यंतरावर आल्यानंतर कदाचित त्याचा रेडिओ त्याने चालू केलेला असेल किंवा श्रोता त्या रेडिओपासून जरा दूर असेल आणि त्या दूरवर असताना त्याला सगळं स्पष्टपणाने ऐकायला गेलेलं असेलच असं नाही, परंतु नंतर तो रेडिओच्या जवळ आलेला असेल किंवा त्याला रेडिओकडे त्याचा आपल्याला कान वेधून घ्यायचे असतील, असं काही वेगवेगळं असू शकतं. आणि म्हणून यासाठी त्या श्रोत्याला ही आठवण करून देण्यासाठी मध्यंतराची घोषणा केली जाते किंवा त्याचं लक्ष परत आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपला जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाकडे त्याचं लक्ष वेधून त्याला त्या कार्यक्रमाचा लाभ करून देण्यासाठी मग मध्यंतराची घोषणा करावी लागते किंवा केली जाते. मग अशा या मध्यंतराच्या घोषणेचं स्वरूप साधारण कसं असतं तर मध्यंतराच्या घोषणेचं स्वरूप हे अल्प असतं किंवा ज्याला आपण स्फुट म्हणू, म्हणजे थोडं छोटंसं असतं किंवा अगदी संक्षिप्त. म्हणजे नेमक्याच गोष्टी इथे सांगायच्या असतात. इथे प्रारंभीच्या उद्घोषणेप्रमाणे सगळीच माहिती काही द्यायची नसते, सगळ्याच उल्लेख काही करण्याची गरज नसते. मग इथं 2च गोष्टी सांगितल्या जातात. कोणत्या तर केंद्राचं नाव आणि कार्यक्रमाचं नाव. म्हणजे समजा उदाहरणार्थ आकाशवाणी केंद्रावरून बातमीपत्र चाललेलं आहे, म्हणजे प्रादेशिक बातम्या सुरू आहे. मग आता ठळक बातम्या झालेल्या आहे आणि सविस्तर बातम्या सुरू करायच्या आहे, तर त्याच्यासाठी श्रोत्याला त्याची जाणीव करून देण्यासाठी किंवा असं लक्ष नसलेल्या श्रोत्याचं लक्ष वळविण्यासाठी किंवा मध्येच रेडिओ चालू केलेल्या श्रोत्याला लक्षात येण्यासाठी मग अशी उद्घोषणा केली जाते. हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात पुणे आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक बातम्या, एवढाच फक्त उल्लेख केला जाईल. किंवा चित्रपट संगीत आपण ऐकवत आहोत तर मग या मध्यंतराच्या उद्घोषणेमध्ये असं सांगितलं जाईल, हे श्रोते हो किंवा रसिक हो, आपण ही गाण्यांची मैफिल ऐकत आहात किंवा गाण्यांच्या मैफिलीचा आस्वाद घेत आहात तो पुणे आकाशवाणी केंद्रावरून.
तर या पद्धतीने ही मध्यंतराची घोषणा केली जाईल. म्हणजे बघा, मध्यंतराची घोषणा कशासाठी? तर श्रोत्याचं अवधान टिकवून ठेवणं किंवा अवधान नसलेल्या श्रोत्याचं अवधान खेचून घेणं किंवा मध्येच रेडिओ सुरू केलेल्या श्रोत्याच्या लक्षात तो कार्यक्रम आणि त्याचं केंद्र लक्षात आणून देणं, एवढ्या कारणासाठी ही उद्घोषणा केली जात असते, करावी लागते. आणि त्यामुळे तिचा तेवढाच उद्देश असल्यामुळे तेवढाच उल्लेख या मध्यंतराच्या घोषणेमध्ये केला जातो आणि तो म्हणजे आकाशवाणी केंद्राचं नाव आणि कार्यक्रमाचं नाव. याच्या व्यतिरिक्त काही या मध्यंतराच्या घोषणेमध्ये सांगायचं नसतं, सांगितलं जात नाही. त्यामुळे अगदी छोटीशी अशी मध्यंतराची घोषणा असते. पण इथे सुद्धा मात्र त्या पद्धतीने मी जे म्हटलं वरती की उद्घोषणा करताना ज्या काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात त्या इथे सुद्धा आपल्याला विसरून चालत नाही किंवा बाजूला ठेवून चालत नाही. म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं नाव सांगताना आपला श्रोता लक्षगट कोणता आहे, कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, या पद्धतीने आपल्याला आपल्या शब्द योजनेला म्हणजे मोड किंवा वळण द्यावं लागतं. म्हणजे मी आत्ता म्हटल्याप्रमाणे जर बातमीपत्र चालू असेल तर बातमीपत्र सगळ्यांसाठीच चालू असतं. सगळेच श्रोते त्याच्यामध्ये असू शकतात, लहानापासून मोठ्यापर्यंत, अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत असे. आणि त्यामुळे तिथे आपण फक्त एवढंच म्हणू शकतो, हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे, आपण ऐकत आहात प्रादेशिक बातम्या. परंतु जर कार्यक्रम एखादा असा मनोरंजनाचा असेल, विरंगुळ्याचा असेल, तर तिथे साहजिकच आपल्याला त्या पद्धतीने म्हणावं लागतं मग की रसिक श्रोते हो, आपणासाठी आम्ही ही संगीतमय मैफिल सजवलेली आहे. ही निर्मिती आहे पुणे आकाशवाणी केंद्राची. तर अशा पद्धतीने आपल्याला शब्दयोजना बदलून घ्यावी लागते. जर आपण गृहिणींसाठीचा कार्यक्रम सादर करत आहोत तर मग आपल्याला मध्यंतरामध्ये गृहिणींना ही आठवण करून द्यावी लागते की काय सख्यांनो, ऐकताय ना कार्यक्रम पुणे आकाशवाणी केंद्राने आपल्यासाठी सादर केलेला, चला पुढे आपण अमुक कार्यक्रम ऐकूया. तर या पद्धतीने ही शब्दयोजना बदलून घ्यावी लागते. आपला लक्षगट कसा आहे, आपला श्रोता कसा आहे हे लक्षात घेऊन ही मध्यंतराची घोषणा करावी लागते. नंतर तिसरा प्रकार आहे उद्घोषणेचा, तो म्हणजे समाप्तीची घोषणा. मग एखादा कार्यक्रम श्रोता लक्ष देऊन बसलेला असेल, ऐकत असेल किंवा बाजूला जरी असला तरी सगळे कान, आपलं अवधान हे रेडिओकडे ठेवून तो ऐकत असेल तर त्याला कार्यक्रम संपला की नाही किंवा कधी संपणार हे कळालं सुद्धा पाहिजे. म्हणजे मग तो आपल्या दुसऱ्या कामाचं ठरवू शकतो किंवा मग तो त्याचा निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून समाप्तीची सुद्धा घोषणा करावी लागते. किंवा मध्येच रेडिओ लावणाऱ्या श्रोत्याला हेही कळावं लागतं की अरे कार्यक्रमाची वेळ ही होती पण आपल्या लक्षात राहिली नाही, आता कार्यक्रम संपून गेलेला आहे, शेवटाला आपण आलेलो आहोत, शेवटी आपण ऐकत आहोत, तर आता कार्यक्रम संपला आहे तेव्हा आपण पुढचा ऐकायचा की नाही किंवा मग परत हा कार्यक्रम आपण कुठे म्हणजे पकडायचा. तर हे श्रोत्याला ठरवणं सोपं जावं यासाठी समाप्तीची देखील घोषणा करावी लागते. आणि मग ही समाप्तीची घोषणा करताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख असावा लागतो, तर इथे म्हणजे सुरुवातीप्रमाणेच इथे सुद्धा परत एकदा केंद्राचं नाव आपल्याला घ्यावं लागतं किंवा सांगायचं असतं. कार्यक्रम कोणता आपण सादर केला त्याचा उल्लेख करणं आवश्यक असतं आणि समाप्तीची उद्घोषणा म्हणजे समाप्तीबद्दल सांगायचं असतं. म्हणजे कार्यक्रम संपतो आहे हे श्रोत्याला कळालं पाहिजे, त्यासाठी तशा प्रकारची स्पष्ट सूचना किंवा उल्लेख आपण करायचा असतो. म्हणजे इथे परत प्रारंभीच्या प्रमाणे सगळं जरी सांगायचं नसलं तरी अशा काही गोष्टी मात्र ठळकपणाने सांगायच्या असतात. म्हणजे समजा उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठीचा आपले घर आपली माती यासारख्याचा कार्यक्रम संपला. 6:30ला सुरू झालेला कार्यक्रम 7 वाजेपर्यंत होता, तो संपला. त्याच्यानंतर बातम्या ऐकवायच्या आहे आपल्याला श्रोत्यांना. मग ही कार्यक्रम संपला आहे म्हटल्यानंतर काय कसं पद्धतीने उद्घोषणा करावी लागेल, तर या पद्धतीने बघा की श्रोते हो, आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सादर होणारा किंवा सादर झालेला
आमचे शेत आमची माणसं हा कार्यक्रम ऐकला. आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत. ह्या कार्यक्रमाची समाप्ती आम्ही करत आहोत. आता या पद्धतीने किंवा बातम्या संपल्या असतील तर मग आकाशवाणी पुणे केंद्राच्या बातम्या समाप्त होत आहे. किंवा एखादा संगीतमय कार्यक्रम असेल, मैफिलीचा कार्यक्रम असेल तर मग रसिक श्रोते हो, आज आपण आपल्या या संगीत मैफिलीमध्ये चित्रपट, नाट्य, भक्ती अशा विविध प्रकारातील गाणी आपण ऐकलेली आहेत. आपण सर्वजण या गाण्यांनी उल्लसित झाला असालच. तेव्हा आता आम्हाला रजा द्यावी. किंवा श्रोते हो, आज आपण आपल्या आवडीची गाणी ऐकली, आपले कान तृप्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आता आम्ही आपली रजा घेत आहोत. तर या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आपला श्रोता कसा आहे, आपला लक्षगट कोणता आहे, आपण त्यांना कोणता कार्यक्रम ऐकवला आहे, त्या कार्यक्रमाच्यामुळे श्रोत्याला काय आनंद मिळाला असेल किंवा काय ज्ञान मिळालं असेल किंवा त्याची एकंदर मनस्थिती कशी बनली असेल, हे लक्षात घेऊन आपल्याला या समाप्तीची उद्घोषणा करावी लागते. म्हणजेच तशा पद्धतीची शब्द योजना आपल्याला करावी लागते. परंतु आपला कार्यक्रम आता संपला किंवा सादरकर्त्याने आता आपली रजा घेतलेली आहे, सादरकर्त्याने आता आपल्याला निरोप दिलेला आहे, हे श्रोत्याला स्पष्टपणाने कळलं पाहिजे. आणि म्हणून तो उल्लेख स्पष्ट आला पाहिजे की कार्यक्रम समाप्त होत आहे. किंवा श्रोते हो, आम्ही आपली रजा घेत आहोत. किंवा श्रोते हो, चला आता आम्हाला रजा द्यावी. किंवा श्रोते हो, आपण आपल्या या कार्यक्रमाची समाप्ती करत आहोत. तर असे स्पष्ट शब्द वापरून आपला कार्यक्रम संपला हे श्रोत्याच्या लक्षात आणून देणं इथं आवश्यक असतं. आणि म्हणून ही समाप्तीची घोषणा ही समाप्ती दर्शक असावी लागते. फक्त ती कशी करायची तर लक्ष गटानुसार, कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार, कार्यक्रमामधून आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्याला साधारण काय लाभ झाला असेल, त्याची मनस्थिती कशी असेल याचा एक अंदाज बांधून त्या पद्धतीने आपल्याला ही समाप्तीची घोषणा करायची असते. थोडक्यात इथे मला हे सांगायचं आहे की उद्घोषणा लिहिताना आपल्याला जरी केवळ माहिती देणं, केवळ काही त्या विशिष्ट मुद्द्यांची सूचना करणं किंवा त्याच्याबद्दलचा उल्लेख करणं एवढंच आवश्यक असलं, एवढंच आपल्याला तिथं तेवढीच संधी असली तरी आपण ती उद्घोषणा सुद्धा किती लक्षवेधक बनवू शकतो. त्यासाठी किती वेगवेगळ्या किंवा ज्याला आपण वैविध्यपूर्ण म्हटलं जातं तसे वैविध्यपूर्ण शब्दांची योजना आपण करू शकतो. याच्यावर आपल्या या उद्घोषणेचं यश आणि आपला ठसा उमटणं म्हणजे ठरत असतं. आणि त्यामुळे एकसुरीपणा या उद्घोषणेमध्ये असता कामा नये. म्हणजे तेच शब्द असता कामा नये. म्हणजे समाप्तीची घोषणा करताना मग आम्ही कार्यक्रम संपवत आहोत एवढंच प्रत्येक वेळी म्हणून उपयोगाचं नाही. तर कधी समाप्तीची घोषणा करताना कार्यक्रम संपवत आहोत, आपली रजा घेत आहोत, श्रोते हो चला आम्हाला निरोप द्या किंवा आम्हाला रजा द्या, किंवा आता कार्यक्रम समाप्त होत आहे. तर अशा वेगवेगळ्या शब्द योजना करून आपण ती समाप्तीची घोषणा करणं महत्त्वाचं असतं. आणि ही योजना करताना कार्यक्रमाचं स्वरूप, वेळ, परिस्थिती, मनस्थिती, श्रोतागट किंवा लक्षगट या सगळ्या बाबी ध्यानी घ्यायच्या असतात. या सगळ्या बाबी ध्यानी घेऊन आपण कशी शब्द योजना करतो, कशी भाषा वापरतो याच्यावर आपल्या उद्घोषणेचं यश आणि आपली जी एक प्रतिमा म्हणतो आपण ती ठरणं म्हणजे महत्त्वाचं किंवा ते ठरणं शक्य होत असतं. आणि म्हणून या उद्घोषणेमधून सुद्धा आपण आपला ठसा उमटवू शकतो. आपण आपली एक प्रतिमा श्रोत्यांच्या मनामध्ये निर्माण करू शकतो. ती करणं हे आपल्या शब्द प्रभुत्वावर मी म्हणेन ठरत असतं.
त्यामुळे आपली शब्दयोजना जितकी चपखल, जितकी वैविध्यपूर्ण, जितकी श्रोत्यांच्या कानामनाला गोड वाटणारी, तितकं ते यश आपल्याला लाभू शकतं. तर हे यश आपल्याला लाभेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. त्यासाठीचे बारकावे लक्षात घेऊन आपण उद्घोषणेचा सराव कराल अशीही मी एक अपेक्षा व्यक्त करते आणि मी आपली रजा घेते. धन्यवाद.